करताय तुम्ही लोकसभेचा, कुठनं उमेदवारी लढताय तुम्ही आणि काय नेमका उद्देश आहे मागचा? बीड लोकसभा मतदारसंघामध्ये ॲडव्होकेट गणेश करंडे हा मी स्वतः उमेदवार असून ऊस शेतकरी हे माझे चिन्ह आहे। बीड लोकसभेमध्ये मी हे इलेक्शन लढत आहे। या इलेक्शनमध्ये माझ्या विरोधामध्ये 41 उमेदवार आम्ही पूर्ण सगळे उभा आहोत। 41 मध्ये मी स्वतःही आहे, म्हणजे 40च्या विरोधात मी इलेक्शन लढत आहे। या 40 मध्ये प्रामुख्याने बीजेपी आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या दोघांसोबत माझी मूळ लढत आहे। यामध्ये बीजेपीचे उमेदवार माननीय पंकजाताई यांना माझं आव्हान असं आहे की ऊसतोड शेतकऱ्यांना त्यांनी कारखाना बंद करून फार पिळवणूक केलेली आहे। त्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला त्यांचा ऊस घालण्यासाठी या आणि त्या अशा वेगळ्या वेगळ्या कारखान्याकडे जाण्याची वेळ आलेली आहे। आणि दुसरे उमेदवार जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आहेत, त्या उमेदवाराचे स्वतःचे 2 कारखाने आहेत आणि त्या उमेदवारानं शेतकऱ्यांना पिळून, म्हणजे शेतकऱ्यांची FRPचे पैसे लुटून, शेतकऱ्यांचे शेअर्स वाढले म्हणून पैसे लुटून त्यांनी ऊस शेतकऱ्याची पिळवणूक केलेली आहे। थोडक्यात सांगा आम्हाला की तुम्ही ह्याच्यावरती घोड्यावरती बसून आज प्रचार करताय, त्यामागचा उद्देश नेमका काय आहे? मूळ 2 उद्देश आहेत की माननीय जरांगे पाटील यांच्या व्याख्येनुसार गोरगरीब जनतेचा जो त्यांनी लढा उभा केला आहे त्याच्या व्याख्येत मी बसतो। जसं की माझ्याकडे काय मोठ्या गाड्या नाहीत आणि पेट्रोलचे भाव इतके महाग झालेले आहेत की आजच्या काळात हे दोन्ही गोष्टी परवडणाऱ्या नाहीत। त्यामुळे मी आज हा बीड लोकसभेमध्ये घोड्यावरनं प्रचार करण्याचं काम करतोय।